नमस्कार प्रेक्षकांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जबरदस्त असा एपिसोड। प्रेक्षकांनो, खूपच सुंदर अशी ही मालिका आहे आणि याचे अपडेट्स तुम्हाला माझ्या आवाजामध्ये ऐकायचे आहेत। तर चला मग सुरुवात करूया। आता इथे उदयसाठी माने पूजा केलेली असते की पूजेचा घाट घातलेला असतो। पूजा निर्विघ्नपणे पार पडलेली असते। ज्या ज्या पद्धतीने गुरुजींनी सांगितलेले आहे त्या पद्धतीने सर्व काही व्यवस्थित इथे होत असतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता जेव्हा विद्या कावेरीला शोधण्यासाठी तिच्या खोलीमध्ये जाते किंवा बोलवण्यासाठी, तेव्हा कावेरी खोलीमध्ये नाही असं कळत असतं। तर कावेरी बाहेरून घरामध्ये येताना दिसत असते आणि कावेरी तू कुठे गेली होतीस असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो। शिवाय यश सुद्धा तिच्यासोबतच लगोलगच बाहेरून आतमध्ये येताना दिसत असतो। आता मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की माचं जे काही पेंडंट हरवलेलं आहे त्याबद्दल खूपच मोठी चर्चा होणार असते। खरं तर मा तिला विचारत असते, तू कुठे गेली होतीस आणि तू बाहेरून का येत आहेस, खरं खरं सांग, तू कुठे गेली होतीस आणि त्याचबरोबर तुझी हिंमत कशी झाली बाहेर जायची, आणि बाहेर जायचंच होतं तर घरातल्यांना काही सांगून जाण्याची रीतबत आहे का नाही तुमची। त्यावर आता इथे ती बोलत असते, मी बाहेर गेले होते पण मी सांगून गेले होते। आणि त्यावर कोणाला सांगून गेले होतीस असं म्हणता क्षणी आता ती म्हणत असते, मी विद्याताईला सांगून गेले होते। खरं तर ती आता विद्याला काही सांगून गेलेली नसते आणि तिने अगदीच विद्या तिच्या बाजूने थोडीशी पॉझिटिव्ह आहे, विद्या तिचं थोडंसं ऐकत असते किंवा विद्या तिला साथ देत असते, म्हणून तिने विद्याचं नाव घेतलं असतं। विद्याचं नाव घेता क्षणी आता विद्याला मात्र ततपप होत असतं, कारण असं दोघींचं काही बोलणं झालं नव्हतं। पण आता विद्या सावरासावर करत असते आणि म्हणत असते, हो हो मी विसरले, मला त्या सांगून गेल्या होत्या। त्यावर आता इथे उदयचे बाबा म्हणत असतात, बाद झालं आता, आली ना सुनबाई घरामध्ये, नका उलट तिची उलट तपासणी करून घेऊ। आणि तेव्हा मात्र ती आता खोलीमध्ये जात असते। तेव्हा पुन्हा माई विचारत असतात, खरं खरं सांग तू कुठे गेली होतीस। तेव्हा आता पुन्हा कावेरी म्हणत असते, हो मी खरंच सांगत आहे, इथे चिकूचं त्याला क्रॅशेस आणि थोडंसं इन्फेक्शन होत आहे, म्हणून ही काय क्रीम आणायला बाई बाहेर गेले होते। असं म्हणूनच आता तू बाहेर गेली होतीस, तू अडचण आहे म्हणून तू पूजेला बसली नाहीयेस, ही गोष्ट खरी आहे, पण मग तुझ्या कपाळावर हळदी कुंकू कसं। आता मात्र पुन्हा एकदा कावेरीसमोर खूप मोठा प्रश्न असतो। आता हळदी कुंकू कसं हा प्रश्न असतो आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, हो ते सुद्धा खरंच आहे, मी मेडिकलमधून येत होते तेवढ्यातच आता एक मावशी पूजा करून चाललेल्या होत्या, त्यांनी नकळत माझ्या कपाळावर हळदी कुंकू लावलं, मी त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होते। त्यावर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुझ्या माहेरून कोणीतरी भेटायला आलं होतं आणि ही गोष्ट मात्र विद्या सांगत असते आणि विद्या म्हणत असते, कोण आलं होतं। तेव्हा मात्र आता विद्या लगेचच त्या व्यक्तीचं वर्णन करून सांगायचा प्रयत्न करत असते। ती व्यक्ती मोठ्या डोळ्यांची होती, तब्येतीने जाड होती, केस जास्त वाढलेले होते, एक ना अनेक उदाहरणं देऊन ती सांगायचा प्रयत्न करत होती। आता कावेरीला प्रश्न पडलेला असतो, नेमके माझ्या माहेरून कोण आलं असेल, कशासाठी आलं असेल, मला कळत नाही। आणि तेव्हा मात्र आता मा म्हणत असतात, दे ते चिकू तिच्याकडे दे आणि जा त्याला क्रीम लावून घे। असं म्हणून शेवटी आता कावेरी तिथून निघून जाते। कावेरी तिथून निघून गेल्याच्या नंतर माचा मोर्चा आता इकडे जो काही आपला यश आहे त्याच्याकडे वळलेला असतो आणि मा विचारत असतात, यश अख्खी सगळी पूजा संपली, तू कुठे होतास, तुला पूजेमध्ये थांबायचं नव्हतं तर तसं सांगायचंच ना। त्यावर यश म्हणत असतो, अगं मा मी बाहेरच गेलो होतो, तेच पुरणाचे मांडे आणायला। मग कुठे पुरणाचे मांडे, तेव्हा ते लोक घेऊन येत आहेत असं तो बोलत असतो। आणि शिवाय माझी बाईक थोडीशी खराब झाली म्हणून मला यायला लेट झालं, सॉरी। आता मात्र इकडे कावेरी रूममध्ये आलेली असते आणि चिकूला ते क्रीम लावून देत असते। चिकूला क्रीम लावून दिल्याच्या नंतर तिला तोच पुन्हा प्रश्न पडतो की मला भेटायला असं कोण आलं असेल, काय झालं असेल, सगळं काही ठीक तर असेल ना। विद्याताईंनी जे काही वर्णन केलेलं आहे त्यावरून तर ते काका वाटत नाहीत, पण मग हे कोण, आबा असतील का, कशासाठी आले असतील, त्यांना माझा पत्ता इथला कोणी दिला असेल, एक ना अनेक प्रश्नांनी आता तिच्या मनामध्ये काहूर माजलेलं असतं। तर दुसऱ्या बाजूला मात्र आपली यामी तिच्या काकूसोबत गप्पा मारत असते किंवा बोलत असते। ती म्हणत असते, खरं सांगायचं म्हणजे तर जी काही कावेरी आहे ना ती स्पष्टपणे खोटं बोलत आहे, ही गोष्ट मात्र आता इथून दिसून आलेली आहे। आणि खरं तर मला असं वाटते की जे काही पेंडंट आहे ते तिनंच चोरलेलं आहे। आणि शिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यश प्रत्येक वेळी तिच्या बाजूला पाठीमागे उभा राहतो। यशचं आणि तिचं नेमकं काय चाललेलं आहे, यश प्रत्येक वेळी तिला पाठीशी का घालत आहे, त्यावर आता तुझ्यात एवढी हिंमत आहे तर तू विचारणार आहेस का, असं म्हणता क्षणी ती बोलत असते, हो मी विचारणार आहे। पण आता यशला खरं तर कावेरीशी बोलायचं असतं। यशला कावेरीशी बोलायचं असल्या कारणाने तो तिच्या खोलीमध्ये आलेला असतो। येऊ का म्हटल्याच्या नंतर तो समोर तिच्या जाऊन उभा राहत असतो आणि तेव्हा कावेरी म्हणत असते, बोला ना काय झालं। त्यावर आता यश म्हणत असतं, तुम्ही खोटं बोललात, खाली खरं खरं सांगा कुठे गेला होतात,
तुम्ही ते पेंडंट विकण्यासाठी गेला होतात आणि कुठलं पेंडंट म्हटल्याच्यानंतर तेच माचं पेंडंट. तुम्ही सोनाराशी बोलताना मी ऐकलं होतं, तुम्ही तेच पेंडंट विकून आलात. आता ह्या दोघांचं बोलणं होतच नाही की इथे यामी येत असते आणि यामी ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि यामीला कन्फर्म पटलेलं असतं की आता हिनंच हे पेंडंट चोरलेलं आहे आणि त्याचबरोबर यशला सुद्धा ती गोष्ट माहिती आहे आणि यश तिच्याशी त्याच गोष्टीबाबत बोलत आहे. आता मात्र ती म्हणत असते, नाही, मी अजिबात ही गोष्ट खपवून घेणार नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन मला हे सगळं काही घरात सर्वांना कळलंच पाहिजे म्हणून मी सांगणार आहे. तर आता मात्र विद्या आणि मा किचनमध्ये असतात. जे काही दानधर्मासाठी डब्बे असतात जेवणाची ती पॅक करत असते आणि मा तिला व्यवस्थित समजावून सांगत असतात. यामी बाहेर येते, अरडाओरडा करून घरातील प्रत्येकाला बोलवून घेत असते. कावेरी तिला म्हणत असते, ह्या गोष्टी अजिबात तू सांगू नकोस प्लीज, पण तुम्ही जर मी चोर आहे हेच जर तुम्हाला सिद्ध करायचं असलं तर मी तुम्हाला काहीच करू शकत नाही, थांबू सुद्धा शकत नाही. पण मला माहिती मी चोरी केलेली नाही. आता सर्वजण घरातील लोक जमा झालेली असतात आणि मा विचारत असतात, यामी काय झालंय, यमुना काय झालंय ते तरी सांग. त्यावर आता ती म्हणत असते, मा तुझं एवढं मोठं हिऱ्याचं तुझ्या आईनं दिलेलं लग्नातलं पेंडंट जे आहे ते हिने चोरलेलं आहे. तेव्हा मात्र आता ज्या काही मा आहेत त्यांची सटकलेली असते. किती नाही म्हटलं तरी आईची आठवण होती ती आणि ते तिच्या समोर जाऊन उभा राहतात आणि म्हणतात, तुझी एवढी हिंमत झाली की घराच्या घरातच तू चोरी करायला लागलेली आहेस. काकू सुद्धा म्हणत असतात, हे काय नवीनच, आता एवढी मोठी चोरी केलीस तू. आणि वहिनी तुमच्या आईनं दिलेलं ते पेंडंट होतं आणि हिनं कधी चोरलं आणि विकून सुद्धा आणलं, काय बोलायचं हिला आता. तेव्हा आता मा म्हणत असतात, खरं खरं सांग, ते पेंडंट तू चोरलंस ना. त्यावर आता कावेरी म्हणत असते, नाही मी ते पेंडंट चोरलेलं नाहीये. मग आता यामिनी कसं म्हणत आहे की ते पेंडंट तू चोरलेलं आहेस. तेव्हा यामी म्हणत असते, हो यशचं आणि तिचं बोलणं मी ऐकलेलं आहे. आणि त्यावर यश तिला म्हणत होता की कुठल्या सोनाराकडे गेली होतीस म्हणून. आता मात्र इथे ज्या काही मा आहेत त्या म्हणत असतात, अगं तुझं जेव्हा उदयबरोबर लग्न होत होतं तेव्हा मात्र मी मानपान त्याचबरोबर दागिने सर्व काही पाठवून दिलं होतं. तेव्हा तर खूप मोठ्या तोऱ्यामध्ये तू बोलली होती मला तुमचं काहीच नकोय म्हणून. मग आता तुला आमच्याच घरामध्ये राहत्या घरामध्ये चोरी करण्याची एवढी का हाव पडली आणि चोरी केलीस, वरून ते मोडून सुद्धा आलेली आहेस. आता मात्र कावेरीला खूप वाईट वाटत असतं, मनातच बोलत असते, काऊ मला माफ कर ग, माझ्यामुळे तुझ्यावर खूप काही संशय निर्माण करत होता आणि त्याचबरोबर माझ्यामुळे तुला खूप काही गोष्टी इथे सामोरं जावं लागत आहे. मला कळत नाही मी काय करू आणि काय नाही, पण मला माफ कर काऊ. मी हे सगळं काही लवकरच निस्तारेल आणि ह्या लोकांना खरे एक दिवस नक्कीच सांगेल. इथे मात्र यामीचे आरोप हे बंद होत नसतात. आता कावेरीला बाजूला करून त्या यशकडे मोर्चा वळवतात. यशला विचारत असतात, यश तू कुठं होतास आणि तुला कसं माहिती हिने चोरी केलेली आहे म्हणून. तेव्हा मात्र यश सांगत असतो, हे खरं तर ते काल पेंडंट चिकूच्या हातामध्ये होतं आणि चिकू ते पेंडंट खेळत होता. मी जेव्हा आणायला गेलो तेव्हा मात्र त्या सोनाराशी बोलत होत्या. सोनाराचं फोनवर बोलणं ऐकून मग मी असं ठरवलं की ह्यांनीच ते पेंडंट विकलं असेल किंवा मोडलं असेल. आता तेव्हा मात्र इथे मा म्हणत असतात, आता ह्या सर्व गोष्टीवरून हे तर सिद्ध झालेलंच आहे, पेंडंट तू चोरलेला आहेस. पण आता काही जरी झालं तरी सुद्धा बऱ्या बोलाने ते पेंडंट तू चोरले ही चोरी कबूल कर. तेव्हा त्या कावेरी म्हणत असते, काही जरी झालं तरी सुद्धा मी केलेल्या चुकीचं मी का मान्य करू की मी का कबुली देऊ. मी ते पेंडंट चोरलेलं नाहीये, मी चोरी केलेलीच नाहीये. तुम्ही कसलेही आरोप कराल आणि मी ते सहन करेल असं होणारच नाहीये. तेव्हा आता इथे मा म्हणत असतात, ठीक आहे तुला तुझ्या त्या चुकीची केलेली शिक्षा ही मिळायलाच हवी असं म्हणून मा आता तिला शिक्षा देत असतात. तर आता मात्र इथे यशच्या मनामध्ये खूप काही गोष्टी असतात. तो म्हणत असतो, ह्यांच्या चेहऱ्यावर बोलण्यात एवढा आत्मविश्वास आहे की यांनी चोरी केलं असं कुठं दिसतच नाही. तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच रंजक असणार आहे. पुढील भागामध्ये माने तिला शिक्षा देण्याचं ठरवलेलं असतं. एका खूप मोठ्या पोत्यामध्ये गहू ठेवलेले असतात आणि अशी शिक्षा दिलेली असते की हे रात्रभर गहू तुला दळायचे आहेत आणि ते सुद्धा एकटीनेच त्याचं पीठ बनवायचं आहे. जोपर्यंत तू तुझी चूक कबूल करत नाहीस तोपर्यंत तू हे काम करणार आहेस. तेव्हा मात्र इथे कावेरीने बोललेलं असतं, मी चूक केलेली नाही, मी गुन्हा मान्य करणार नाही किंवा चूक मी केलेलीच नाही ती मान्य करणार नाही, पण मी शिक्षा भोगायला तयार आहे. असं म्हणूनच आता माने दिलेली शिक्षा ती भोगण्यासाठी तयार होत असते आणि एकटीनेच करायचं आहे, कोणाची मदत घ्यायची नाही. असं म्हणूनच आता कावेरी तिथे जातं मांडलेलं असतं आणि त्या जात्यासमोरच ती बसून ते पूर्ण रात्रभर गहू दळायला तयार झालेली असते. काही जरी झालं तरी तुला ही शिक्षा आहे असं मात्र माने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा कावेरी हे गहू दळत असते आणि दळत असताना मात्र तिला होणारा त्रास पाहून इथे आता यशला खूप वाईट वाटत असतं. यश मध्यरात्रीच तिच्या समोर येऊन बसत असतो आणि बसल्याच्या नंतर मात्र त्या जात्याला तो हात लावूनच दळायला सुरुवात करत असतो. ही गोष्ट पाहता क्षणी कावेरीला भरून येतं, ती रडायला लागत असते आणि तो बोलत असतो,
आणि तेव्हा कावेरी म्हणत असते, मी चोरी केलेली नाहीये, मी खोटं बोलत नाही. तेव्हा आता तो म्हणत असतो, माहीत आहे मला, माझ्या लक्षात आलेलं आहे, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही एवढं सगळं काही का सहन करत आहात? आता मात्र यशच्या ह्या प्रश्नाने कावेरी हल्लेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो की ह्याला असा प्रश्न का पडलेला आहे, ह्याला खरंच माझ्यावर संशय आलेला आहे का की मी कावेरी नाहीये म्हणून. आणि तेव्हा आता कावेरीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. ती एवढंच काही सगळं सहन करत आहे आणि तरी सुद्धा माईने तिला एवढी मोठी शिक्षा दिलेली आहे. मला आता कोण समजावणार, पण मला खात्री आहे की तुम्ही खोटं बोलत नाही आहात, पण माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. मग तुम्ही ही शिक्षा का सहन करत आहात आणि तुम्ही आहात तरी कोण आहात नेमक्या? तुम्ही ह्या घरामध्ये कावेरी बनून राहताय, तुम्ही खरंच कावेरी आहात का आणखी दुसरं कोणी आहे? हा प्रश्न मात्र यशने तिला विचारलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. ते म्हणजेच की कावेरी आता यशच्या या प्रश्नावर काय सांगते आणि काय उत्तर देते, पाहूयात पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.